एखाद्या संस्कृतीचा आवाज नेमका कसा असतो? चला, आज आपण एका अशाच प्राचीन सुराच्या शोधात निघूया, जो सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून येतो आणि त्या सुराला एका कलाकाराने आपलं संपूर्ण आयुष्य दिलं आहे. आणि हाच विश्वास आपल्या आजच्या नायकाच्या जीवनाचा पाया आहे. एक असा कलाकार जो आपल्या वाद्याला केवळ एक वस्तू नाही, तर जिवंत देव मानतो. तर मग ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला जावं लागेल पश्चिम भारतातल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये. तिथे जाऊन एक प्राचीन, अगदी मंत्रमुग्ध करणारा आवाज ऐकावा लागेल. तर हा आवाज आहे तारपा नावाच्या एका अनोख्या, विलक्षण वाद्याचा. चला तर मग या वाद्याला जरा जवळून ओळखूया. तारपा म्हणजे माहिती आहे का, वारली लोकांचं एक मुख्य श्रवण प्रतीक आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे वाद्य पूर्णपणे जंगलातल्या नैसर्गिक वस्तूंपासून बनवलेलं आहे. पण हे वाद्य म्हणजे फक्त एक वस्तू नाहीये, त्याला जिवंत ठेवणाऱ्या कलाकाराला भेटल्याशिवाय ही गोष्ट खरं तर पूर्णच होणार नाही. हे आहेत भिकल्या धिंडा, वारली समाजाच्या तारपा परंपरेचे जिवंत संरक्षक. आणि ही जबाबदारी काही आजची नाही, त्यांच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. त्यांची कला काही एका रात्रीत आलेली नाहीये. हे बघा, ही आहे तब्बल 150 वर्षांपासून चालत आलेली संगीत परंपरेची अखंड साखळी, जी पिढ्यानपिढ्या वडिलांकडून मुलाकडे चालत आलीये. आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना ही कला शिकण्याचा आग्रह का केला असेल? जेणेकरून ही परंपरा त्यांच्या पिढीसोबतच संपून जाऊ नये, त्यासाठी. पण असं काय खास आहे या वाद्यात? त्याची रचनाच मुळी जंगलाचा आवाज आहे असं म्हणतात. चला जरा समजून घेऊया हे कसं ते. हे वाद्य म्हणजे खरंच जंगलातून मिळालेली एक देणगी आहे. इथे बघा, प्रत्येक भाग, तो वाळलेल्या भोपळ्याचा असो किंवा बांबूचा, हा सभोवतालच्या निसर्गाचाच एक तुकडा आहे. हे वाद्यशास्त्रातल्या ज्ञानाचं एक उत्तम प्रतीक आहे, नाही का? आणि गंमत म्हणजे या वाद्यात 2 आवाज आहेत, एक पुरुष आणि एक स्त्री असं मानलं जातं. वारली समाज या 2 सुरांच्या मिळनाला वैश्विक संतुलनाचं प्रतीक मानतो. हे वाद्य वाजवणं म्हणजे फक्त एक कला नाहीये, अहो ही तर शारीरिक क्षमतेची एक अविश्वसनीय परीक्षा आहे. तारपा फक्त वाजवला जात नाही, तर तो एक महत्त्वाचा विधी आहे. एक असं साधन जे संपूर्ण वारली समुदायाला एकत्र बांधून ठेवतं. वारली लोकांसाठी तारप्याचा आवाज त्यांच्या कृषी आणि आध्यात्मिक जीवनाशी अगदी खोलवर जोडलेला आहे. तो त्यांच्या जगण्याचाच एक भाग आहे. आणि हे जे सर्पिलाकार नृत्य आहे ना, हे तर वारली संस्कृतीचं सर्वात प्रतिष्ठित दृश्य आहे. इतकंच नाही तर त्यांच्या प्रसिद्ध चित्रांमधला एक मुख्य घटकसुद्धा हाच आहे. वारली कलेतल्या अगदी साध्या आकारात सुद्धा विश्वाचं रहस्य दडलेलं आहे. आणि या विश्वाच्या केंद्रस्थानी नेहमीच असतो तो तारपावादक. इतकी वर्ष भिकल्या धिंडा यांची ही प्रतिभा फक्त त्यांच्या समुदायापुरतीच मर्यादित होती. पण अलीकडेच अख्ख्या देशाने त्यांची दखल घेतली. आयुष्यभराच्या समर्पणाला अखेर राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. खरं तर हा त्या सगळ्या कलाकारांचा सन्मान आहे, जे भारताचा अमूल्य वारसा अगदी शांतपणे जतन करत आहेत. पण ह्या सन्मानानंतरही एक मोठं आव्हान समोर उभं आहे. एक भीती आहे की हा प्राचीन आवाज त्याच्या या सर्वात जुन्या कलाकारासोबतच कुठेतरी हरवून तर जाणार नाही ना. ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला लावते. आज आपण एका कलाकाराला मिळालेल्या सन्मानाबद्दल बोलतोय, पण असे कितीतरी न ऐकलेले नायक असतील ज्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोचलेलाच नाही. ही गोष्ट आपल्याला आठवण करून देते की आपल्या नजरेआड कितीतरी नाजूक आणि महत्त्वाचे सांस्कृतिक खजिने आहेत, जे फक्त ऐकण्याची वाट पाहत आहेत.